नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जैन कंपनीचा आणि इकोझन कंपनीचा 5 HP चा सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये कोणता सोलर पंप जास्त पाणी प्रेशर मारतो, मटेरियल कोणत्या कंपनीचं चांगलं आहे आणि कोणता सोलर पंप मोबाईलवरती चालू बंद होतो आणि कोणत्या पंपाची सर्व्हिस वगैरे कशी काय, तर ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले आपण इकोझन कंपनीचा 5 HP चा सोलर पंप बघूया आणि त्यानंतर जैन कंपनीचा सोलर पंप बघूया आणि त्यामध्ये आपण दोन्ही सोलर पंपामध्ये 30-30 मीटर हेडपंप वापरणार, म्हणजे दोन्हीचा पाणी प्रेशर जागेवरती नक्की कळतं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता मित्रांनो, ही इकोझन कंपनीची 5 HP ची मोटर आहे. बघू शकता याच्यामध्ये आपण 30 मीटरचा हेडपंप जोडलेला आहे आणि याची जी बॉडी ती पूर्ण जवळपास स्टीलनेस बॉडी. बघू शकता याच्यावरती सर्व काही डिटेल दिलेली. 30 मीटरचा हेडपंप आहे आणि पाईपाची साईज जवळपास 2 इंच, 2.25 इंच. बघू शकता त्याला एक नेपल जोडलेलं आहे आणि नट ओढलेलं आहे, म्हणजे पाण्याचा ताप जरी आला तरी तो निघणार नाही त्यासाठी. तर मित्रांनो, हा 30 मीटरचा हेडपंप जवळपास 100 ते 150 फूट खोलीला चालतो. बघू शकता इकोझन कंपनीचा. तर चला त्याची इन्स्टॉलेशनची माहिती घेऊया. तर बघू शकता इथं आता सोलर पंप इन्स्टॉलेशन केलेलं आहे. आपण वरल्या साईडनं 4 पॅनल जोडलेले आहे आणि खाल्ल्या साईडनं 5 पॅनल जोडलेले, म्हणजे वाऱ्याच्या झोक्याच्या हिशोबाने खाल्ल्या साईडनं 5 पॅनल केलेले मित्रांनो आणि वरल्या साईडनं 4 पॅनल केले. बघू शकता असे टोटल 9 पॅनल आहे. तर चला आता याचे पॅनल वगैरे बघूया किती वॅटचे काय वगैरे आणि इन्स्टॉलेशनची पण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर बघू शकता या साईडला इकोझन कंपनीचा कंट्रोलर जोडलेला आहे. बघू शकता आणि आत्ताच मोटर चालू केलेली आहे. त्याच्यावरली पॅनलची जे धूळ आहे ती धुवून काढलेली आहे. त्याची जी माहिती आहे कंट्रोलरची या साईडला दिलेली आहे. बघू शकता आणि याच्यावरचा जो नंबर आहे त्याच्याद्वारेच तुमचा सोलर पंप मोबाईल ऑटो होऊ शकतं आहे. याचे जॉईंट पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता कंट्रोलर चालू पण झालेला आहे. बघू शकता त्याच्यात रेंज वगैरे सर्व काही डिटेल आलेले आहे. बघू शकता एकदम मस्तपणे. आणि त्याचा जो मेन शिवेल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे, म्हणजेच पूर्ण खालून वरतीपर्यंत तो सिमेंटामध्ये पॅक करून आणलेला आहे. बघू शकता आणि याचे जे जॉईंट आहे ते बी कलर जॉईंट आहे. बघू शकता आणि याचं जे मटेरियल आहे सर्व जवळपास गॅलोनाईजचं मटेरियल, म्हणजे गंजण्याचा काही इश्यू नाही. तुम्ही असा नट कितीही दिवसांनी खोला एकदम तुम्हाला आल्लाद खोलून येईल. म्हणजे जवळपास सगळ्या सोलर पंपांचं जे मटेरियल आहे ते गॅलोनाईजच येतं, म्हणजे गुंजण्याचा काही विषय नाही आहे. या साईडला तुम्ही त्याची GPS पट्टी पण बघू शकता. याच्याद्वारे तुमचा जो सोलर आहे तो मोबाईल ऑटो होतो. यासाठी कंपनीला कॉल लावावा लागतो. त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यानंतर तुमचा जो सोलर पंप आहे तो मोबाईल ऑटो होऊन जाईल. बघू शकता. तर चला त्याचे पॅनल बघूया किती वॅटचे काय वगैरे. बघू शकता इथं इकोझन कंपनीचेच पॅनल आहे आणि जवळपास 540 वॅटचा एक पॅनल आहे. बघू शकता असे टोटल 9 पॅनल आहे. या साईडला त्याचा अर्थिंग अरेस्टर जोडलेलं आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी हे अर्थिंग अरेस्टर जोडलं जातं. बघू शकता त्याला एक 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे कॉपरचा आणि वरल्या साईडला सुद्धा एक रॉड आणि त्याला एक फुल लावलेली कॉपरची. बघू शकता म्हणजे यांनी सोलरवरती पावसाळ्यामध्ये वीज पडत नाही. बघू शकता ही जवळपास प्रत्येक सोलरला दिलेलं असतं, म्हणजेच पावसाळ्यात त्याचं वीज पडू नये संरक्षण होतं त्यासाठी. तर चला आता हिची मोटर आपण चालू करून बघूया. खाल्ल्या साईडनं बटन दिलेलं आहे मोटर चालू करण्यासाठी. एकदम सोपी पद्धत आहे. बघू शकता ह्या विहिरीमध्ये आपण मोटर सोडलेली जवळपास 60 ते 70 फुटावरती सोडलेली आहे आणि मोटर चालू केल्यानंतर जवळपास 20 ते 25 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी. बघू शकता. तर फायनली आता मोटर चालू झालेली आहे. बघू शकता चालू झाल्या हा पाणी प्रेशर तुम्ही आणि हळूहळू याचा जो सोलर पंपाचा जो पाणी प्रेशर आहे तो एकदम दमादमाने एकदम जोरात वाढतो. बघू शकता आता ऊन बिन दुपारचे मस्त ऊन पडलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकता. एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी प्रेशर मारलेलं आहे. बघू शकता एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे इकोझन कंपनीच्या 30 मीटर हेडपंपाने. तर मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये हेडपंप जरी सुकावला तर तुम्हाला जागेवरती पाणी प्रेशर चांगला भेटणार नाही. म्हणजेच तुम्ही 30 मीटर हेडपंपाच्या ऐवजी जर 50 मीटर किंवा 70 मीटर हेडपंप विहिरीमध्ये टाकला 50 एक फुटापर्यंत तुम्हाला जागेवरती पाणी प्रेशर भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही 30 मीटर हेडपंप वापरा. तर बघू शकता हा इकोझन कंपनीचा पाणी प्रेशर. तुम्हाला हा इकोझन कंपनीचा पाणी प्रेशर कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते नक्की सांगा. बघू शकता पाणी प्रेशर एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे आणि पाईपाची साईज जवळपास 2.25 इंचची साईज आहे. बघू शकता एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे जागेवरती आणि दाबावरती पण एकदम मस्त पाणी येतो. बघू शकता. तर मित्रांनो, आता यानंतर आपण जैन कंपनीचा सोलर पंप बघणार आहोत.
तर बघू शकता ही जैन कंपनीची 5 HP सोलर पंपाची मोटर आहे. याच्यामध्ये पण आपण जवळपास 30 मीटर सेट पंप जोडलेला आहे आणि याचा जे नेपाल जो पाईप आहे तो कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेला आहे बघू शकता. आणि मित्रांनो तुमची सोलरची मोटर कोणत्या कंपनीची असो पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर त्याची मोटर पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर मोटर चालणार नाही किंवा मोटरला काही प्रॉब्लेम जर कमी असला तर चला सर्वप्रथम याचा आपण पाण्याचा प्रेशर चालणार नाही. तर बघू शकता याचा जैन कंपनीचा सोलर कंट्रोलर पण चालू झालेला आहे. इथं सोलर पंप इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याचा कंट्रोलर पण चालू झालेला आहे. नीचे जे जॉईंट आहे ते डायरेक्ट कंट्रोलरच्या मध्ये बघू शकता, म्हणजे खाली दिलेलं नाही डायरेक्ट वरती आहे. तर बघू शकता एक खटका आहे मोटर चालू बंद करण्यासाठी. आता मोटर आपण चालू केलेली आहे. तर चला आता याचा पाणी प्रेशर सर्वप्रथम बघूया जैन कंपनीचा. तर बघू शकता पाईपाची साईज जवळपास 2.5 इंची साईज आहे बघू शकता. आणि इथं मोटर जवळपास 50 फुटावरती सोडलेली आहे, 60 फुटावरती. आणि आता मोटर चालू पण झालेली बघू शकता. हा पाणी प्रेशर जैन कंपनीचा एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे, कारण की पाईपाची साईज जवळपास थोडीशी मोठी. इथं 2.5 इंची साईजचा पाईप आहे, त्यामुळं पाणी प्रेशर तुम्ही बघू शकताय. आणि दाबावरती पण एकदम मस्त पाणी प्रेशर चालतो जैन कंपनीचा बघू शकता. एकदम फुल पाणी प्रेशर मारलेला आहे बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा जैन कंपनीचा पाणी प्रेशर कसा वाटला ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकोजन कंपनीचा कसा वाटला ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे जैन कंपनीच्या सोलर पंपाने बी. तर यानंतर आता आपण याची थोडीशी इन्स्टॉलेशनची माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता इथं बी आता सोलर पंपाचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला केलेलं आहे, म्हणजे मोटर दिवसभर चालू त्यासाठी. कारण की तुम्ही जर पूर्वीकडे केलं तर दुपारपर्यंत मोटर चालेल आणि दुपारनंतर पाणी प्रेशर आहे तो कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूनच करा, तुमचा कोणता बी सोलर पंप असू द्या. बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही. तर बघू शकता याचे जे 5 पॅनल ते वरल्या साईडनं केलेले आहे आणि खाल्ल्या साईडनं 4 पॅनल केलेले आहे. आणि हा जो गॅप दिसतोय तुम्ही या क्लिपांमुळे, आणि मेन म्हणजे वारा पास होण्यासाठी तो गॅप ठेवलेला आहे, कारण की वारा जर पास नाही झाला तर सोलर पंप उपसून जाऊ नये, त्यासाठी हा कोणत्याही कंपनीच्या सोलर पंपाला गॅप थोडासा दिलेला असतो बघू शकता. आणि याची जी माहिती ती या साईडनं दिलेली आहे बघू शकता. आणि चालू बंद करण्यासाठी तर बघू शकता हा खटका एकदम सोप्या पद्धतीचा आहे, फक्त या साईडला फिरवायचा आहे आणि त्या साईडला बंद आहे बघू शकता. आणि तिची जी माहिती ती या साईडनं या स्कॅनरवरती सर्व काही दिलेली आहे. या स्कॅनरचा तुम्ही एक फोटो बी काढून राहू द्या, कारण की पुढं मागं जर कंट्रोल वरला झाला आणि ती जर निघून गेला तो पृष्ठा तर प्रॉब्लेम येऊ शकतो आहे. त्याच्यामुळे त्याचा एक फोटो तुम्ही मोबाईलमध्ये काढून राहू द्या. तर बघू शकता हिचं पण जेवढं जे मटेरियल आहे ते सर्व गॅलोनाईजचं मटेरियल आहे आणि याचा बी गजण्या वगैरेचा काही इश्यू नाही आहे बघू शकता. एकदम कडक मटेरियल आहे जैन कंपनीचं बी आणि इकोजन कंपनीचं बी बघू शकता. दोन्ही कंपनी एकदम ब्रँड कंपनी आहे. तुम्ही कोणताही सोलर पंप घ्या काहीच अडचण नाही, तुम्हाला सर्व्हिस पण चांगले भेटेल आणि पाणी प्रेशर पण पाहिजे तसा भेटून जाईल जागेवरती बघू शकता. एकदम दणकट मटेरियल आहे आणि जवळपास याच्या क्लिपा पण बघू शकता तुम्ही, एकदम मस्त क्लिप आहे आणि सर्व गॅलोनाईजच मटेरियल बघू शकता. एकदम मस्त फिटिंग आहे दोन्ही पण पंपाची. आणि दोन्ही जे सोलर पंप आहे दोन्ही सोलर पंप मोबाईलवरती चालू बंद होता. आणि याची तुम्ही पॅनलवरची बी माहिती बघू शकताय. जवळपास 550 वॅटचा एक पॅनल आहे हा जैन कंपनीचा. याच्यात थोडासा पॉवर जास्त दिलेला आहे बघू शकता. आणि याचा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे, म्हणजे दोन्ही जे सोलर पंप आहे त्यांचा जो मेन शिविल आहे तो सारखाच आहे आणि मटेरियल पण सारखंच आहे, म्हणजे गॅलोनाईजचंच मटेरियल बघू शकता. आणि दोन्ही याचा पण जो मेन शिविल आहे तो आपण खालून वरतीपर्यंत सिमेंटामध्ये भरून आणलेला आहे. आणि याचं बी या साईडनं तुम्ही बघू शकता आर्थिंग अरेस्टर जोडलेलं आहे बघू शकता, म्हणजे सोलरवरती वीज पडून त्यासाठी कोणत्याही सोलर पंपाजवळ तुम्हाला बघायला भेटेल. आणि नक्की लावा, म्हणजे सोलर पंपाला त्याच्यापासून काही धोका नसतो. तर चला परत एकदा आपण जैन कंपनीचा पाणी प्रेशर बघूया. बघू शकता हा पाणी प्रेशर एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे जैन सोलर पंपाने बी 5 HPच्या बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला या दोन्ही सोलर पंपांमध्ये कोणता सोलर पंप मस्त वाटला ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जैन सोलर पंप आवडला की इकोजन सोलर पंप आवडला, आणि तुमच्याकडं कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला
सोलरविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकताय, म्हणजेच आपण त्याच्यावरती निवारण करू आणि त्याच्यावरती काहीतरी हल काढून घेऊया. तर त्यासाठी तुम्ही सोलरविषयी माहिती कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि मित्रांनो, तुम्ही कोणता पण सोलर पंप घ्या, काहीच अडचण नाही. इकोझनचा बी सोलर पंप घ्या आणि जैन कंपनीचा सोलर पंप घ्या, काहीच अडचण नाही. दोन्ही सोलर पंपाचं मटेरियल एकदम चांगलं आहे, बेस्ट आहे आणि सर्विस पण चांगली आहे आणि मोटर मटेरियल पण सर्व काही चांगले आहे. तर चला हा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.